नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बघूया जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. 36 जिल्हे 72 बातम्या. महादेव जानकर 1 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. महादेव जानकरांची ठाकरे गटाच्या संजय जाधवांची लढत होणार. महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत. प्रहारने दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं अडसूळ लढणार नाहीत. आनंदराज आंबेडकर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढणार. आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू. हातकणंगलेतून राजू शेट्टींनी मशालच्या चिन्हावर लढावं. मशालच्या चिन्हावर लढले तरच राजू शेट्टींना पाठिंबा. हातकणंगलेच्या जागेबाबत ठाकरे गटाचं आग्रही मत. नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान. नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू. बूथ आणि बूथमधील मतदारांच्या घरी भेटी. मनाई असतानाही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरवर शरद पवारांचे फोटो. जळगावातील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी लावले बॅनर. काँग्रेसमध्ये उमेदवारी देताना पैशाचा वापर. माजी आमदार सेवक वाघायंचा नाना पटोलेंवर आरोप. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने वाघाय नाराज. भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यक्रमांना सुरुवात. नाना पटोलेंसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची हजेरी. नाशिकच्या सटाण्यात धुळ्याचे खासदार सुभाष भामरेंचं पोस्टर. कहो दिल से सुभाष बाबा फिरसे आशयाचे बॅनर. नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात. हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक, मात्र अजूनही महायुतीकडून नाशिकसाठी उमेदवार जाहीर नाही. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजेंचा वाढदिवस साजरा. कार्यकर्त्यांनी आणलेला 20 फुटी केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन. शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसमोर चड्डू ठोकला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचं नियोजन पूर्ण. आजपासून पंचायत समिती गटनिहाय भाजपचे कार्यकर्ते गाठीभेटी करणार. परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर संपन्न. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण. उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांना साहित्याबाबतची माहिती. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातून 9 सराईत गुन्हेगार हद्दपार. निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची कारवाई. जळगावच्या अमळनेरमध्ये लोकसभा निवडणूक आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. खर्च निरीक्षक श्रीधर दास यांनी घेतला धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा. धामणगाव रेल्वे मतदारसंघातील अधिकारी तसेच पथकाच्या कामाचा आढावा. यवतमाळमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं जनजागृती मोहीम. 20 शाळेतील विद्यार्थ्यांना मानवी साखळी करत देशाच्या नकाशाची प्रतिकृती साकारली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत प्रशासनाचं शिबिर. शिबिरात अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण. धाराशिवमध्ये निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. 6 आणि 7 एप्रिल रोजी आयोजित शिबिराला गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विविध पथकांचं गठन. अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी. सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंची रंगपंचमी. बंजारा समाजातील महिलांसोबत प्रणिती शिंदेंचा रंगोत्सव. सोलापूर भाजपचे लोकसभा उमेदवार राम सातपुतेंनी रंगपंचमीचा आनंद लुटला. पाणीवेस तालीम येथील युवकांसोबत रंगपंचमी साजरी केली. लातूर शहरात रंगपंचमीचा उत्साह. नागरिकांकडून रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा. महिलांसह लहान मुलांचाही रंगोत्सवात सहभाग. शिर्डीमध्ये साई मूर्तीवर रंगांची उधळण. शिर्डीत भाविकांमध्येही रंगपंचमीचा उत्साह. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी. महंत पुजारी भाविकांकडून देवीच्या गाभाऱ्यात रंगांची उधळण. पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह. कृष्णपूजनाने पंचमीला सुरुवात. डीजेच्या तालावर तरुणाईचा ठेका.
नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव, ढोल ताशांचा गजर, धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने राहाडीत रंग टाकून उत्सव साजरा करण्याची पद्धत. कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींकडून माजी सैनिकांसोबत रंगपंचमी साजरी. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये रंगपंचमी साजरी. सोलापुरात हरिभाई देवकरण शाळेत 60 पार केलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी. 10वीच्या 1978च्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी. जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मंदिरात रंगपंचमी साजरी. खंडोबा मंदिरात मेघमल्हार प्रतिष्ठान आणि पुजारी वर्गाच्या वतीने रंगपंचमी साजरी. विविध सुगंधी रंगानं देवाला अभिषेक. पुण्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा उत्साहात साजरी. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांकडून नाथांची आरती. शिर्डीत साई मंदिरात रंगपंचमीचा उत्साह. रंगांची मुक्त उधळण करत भाविकांकडून साई नामाचा जयघोष. हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल. साताऱ्याच्या वाईमध्ये बावधनची बगाड यात्रा. शेलारवाडीतील विकास तानाजी नवलेंना बगाड्या होण्याचा मान. यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी. जळगावच्या यावलमध्ये खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवात 12 गाड्या ओढण्याची परंपरा. पंचक्रोशीतील भाविकांची यात्रेला उपस्थिती. कोकणात रंगपंचमीचा उत्साह. रत्नागिरीत भैरीदेवाच्या पालखीला पोलिसांकडून मानवंदना. कोकणात पालखीला मानवंदना देण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा. लातूरच्या औराद शहाजनीमध्ये 41°C तापमानाची नोंद. तापमान वाढल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला. राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचाही अंदाज. अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता. तर राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज. परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. जिल्ह्यात 40°C तापमानाची नोंद. तापमानात सातत्यानं वाढ होणार. हवामान खात्याचा अंदाज. चाळीसगावात तालुक्यात तापमानात मोठी वाढ. तालुक्यात 38°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. राज्यात उष्माघाताचे एकूण 13 रुग्ण. बीडमध्ये 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण. संरक्षणासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. अमरावतीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल पावसात भिजला. पावसामुळे हरभरा, सोयाबीन खराब. लाखोंचं नुकसान. अमरावतीत अवकाळी पावसाचा फटका. गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान. सततच्या अवकाळीमुळे शेतकरी संकटात. बुलढाण्याच्या लोणार, सिंदखेड राजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यांवरील झाडं, घरांवरील पत्रे पडले. तर शेतमालाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिम जिल्ह्यात लघु प्रकल्पातील पाणी पातळीत घट. लघु प्रकल्पातील पाण्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मराठवाडा विद्यापीठातील मातोश्री वसतिगृहातील 2 दिवसांपासून पाणी कपात. संतप्त विद्यार्थिनींची मध्यरात्री कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या बंगल्यावर धडक. तातडीनं पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे कुलगुरूंचे आश्वासन. वाशिमच्या मालेगावात पावसामुळे हळद भिजून खराब. पावसामुळे हळदीच्या दरात घसरण होण्याची शेतकऱ्यांना भीती. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पुन्हा अवकाळी. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद. मार्च महिना अखेर असल्यामुळे लिलाव बंदीचा निर्णय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई. गोंदियात 3,25,00,000च्या धान अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल. शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये फायनान्स कंपनीसमोर शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी आंदोलन. आडगाव परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीचा पीक विमा नाही. पुणे जिल्ह्यात 72% लोकांचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला लिंक. शिधापत्रिकेतील धान्याची माहिती आता मोबाईलवर मिळणार.
जळगावच्या शेतकऱ्याकडून केळीच्या बागांमध्ये कलिंगडच्या अंतर्गत पिकाची लागवड, शेतकऱ्याला 1.5 एकरात कलिंगड पिकातून भरघोस उत्पन्न. बीडमध्ये ऊसतोड मजुराचा मुलगा झाला DYSP. गावात दाखल होताच नागनाथ लाडचे जंगी स्वागत. 40 वर्षांपासून मजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या मेहनतीला यश. लातूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला पाटबंधारे विभागाने टाळं ठोकलं. पालिकेचे 40 लाख रुपयांची थकबाकी. तेरणा प्रकल्पातून निलंगा शहराला पाणीपुरवठा बंद. साताऱ्याच्या कराडमधील तळबीडमध्ये बिबट्या विहिरीत पडला. वन विभागाची रेस्क्यू टीम पोहोचताच पाईपवरून बाहेर उडी मारत बिबट्या पसार. पुण्याच्या खेडमधील आखरवाडीत ऊसतोडणी दरम्यान शेतात आढळले बिबट्याचे बछडे. परिसरात पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील तोंडली पिलवली गावात भरतीमुळे अचानक आलेल्या पाण्यातून प्रवासी बचावले. स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांसह कार काढण्यात सुरक्षित यश.